कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग संपदा, रॉकीचा फोन होता? हा अगं त्याला आज जरा जमणार नाही यायला, तेच सांगत होता। वा, चाळीतले टीचर दांड्या मारायला लागले। नाही ताई, ते जरा त्याला वेगळं काम आहे त्याचं पर्सनल। बाय द वे शिवा, हा तो म्हणत होता की सगळे तुझी वाट बघताय तिथे वस्तीत। कशाला? ऊट सूट काय आहे ग तिकडे? आज गोपाळ काल आहे ना, तर दहीहंडी असते आमच्या वस्तीत। शिवा, खरं सांगू ना तर या वस्ती, या चाळी यांच्यामुळेच आपल्या परंपरा आणि संस्कृती टिकून राहिल्यात। काय बोलतोय? काय आहे त्या वस्तीत? काय कमी आहे सांगा ना काका, तुम्ही बरोबर बोलताय। आमच्या वस्तीत ना शिवरात्र एकदम जोरात असते। गणपतीची आरती आहे ना, प्रत्येक घरात जाऊन अख्खी वस्ती करते माहितीये। दिवाळीचा फराळ तो प्रत्येक घरात जातो। आणि आमची नगमा आहे ना, तिच्या हातचा शीरकुर्मा तर अख्खी वस्ती अशी दाबून खाते आणि खूप कौतुक करते। आणि गोपाळ काला भाई, त्याची बातच वेगळी आहे। म्हणजे वस्तीतल्या चौकात ना अशी हंडी लागते, 5-6 तर कुठेच नाही तो, आणि त्याच्यावर डबल एक्का। म्हणजे का शिवा? म्हणजे सगळ्यात वर आहेत ना, असे एकावर एक असे थर लागतात। आणि मेन गोष्ट कोण सांगणार ग? तर काय अजून? अरे बाबा, ही आपली लेडी सिंगम आहे ना, ही दरवर्षी स्वतः अंडी फोडते। काय? क्या बात आहे शिवा, वा। दरवेळेस ना तुझ्याबद्दल काहीतरी नवीन कळतं आम्हाला। बरं चल चल शिवा, आवरायला घे, तुला जायचं असेल ना वस्तीत, सगळे हंडी फोडायला तुझी वाट बघत असतील। कोणीही कुठेही जायची गरज नाहीये। अगं पण सीताई, उर्मिला, ती आता या घरची सून आहे, वस्तीतली शिवा नाहीये। आठवतोय ना शिवा? आई अगं काय बोलतेस तू? तुझं ऐकते का ती? तिला जे पाहिजे ते ती करणारच। बघ, ती नाही गेली तर मी सांगते ना तुला। नाही, सीताई म्हणतायत तर नाही जाणार मी। सीता, मला नाही वाटत शिवाने हंडी फोडायला जावं। आणि माझ्या मते आता तिलाही हे कळायला हवं, या घरची सून आहे ती, इतकं उथळ वागून कसं चालेल? पण ती यात चूक काय करते? प्रत्येक सणाचं एक पावित्र्य असतं, पण ते पावित्र्य आजकाल कोणी राखतच नाही। सणाच्या नावाखाली नुसता धांगडधिंगा चालू असतो, आणि त्यात आपल्या सुनेने जायचं का? हे बघ, आपली शिवा तशी नाहीये, आणि तिचे ते सगळे मित्रही नाहीयेत। विचार कर, शिवा तिकडे गेली तर त्या सगळ्यांना किती आनंद होईल, नाही? तुम्ही ठरवलंयत ना, मग सांगा तिला जा म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।